नमस्कार, मी सतीश पुंडलिक चेडे, प्रभाग क्रमांक 3 मधून जनरल जागा ब मधून उमेदवारी करत आहे। मी वार्डाच्या जनतेला नम्र विनंती करतो की मी आजपर्यंत केलेले कामं त्याचा मी आज लेखाजोखा देतोय। वार्डाचा विकास, शहराचा तर विकास झालेलाच आहे, त्यासोबत वार्डाचा पण विकास केलेला आहे। आम्ही वारंवार आप्पासाहेबांकडे वार्डाच्या कामासाठी जो पाठपुरावा केला त्याचे फळ म्हणून वार्डामध्ये जे आज रस्ते दिसत आहेत, ओपन स्पेस दिसत आहेत, पाण्याचे जे प्रश्न होते, पाईपलाईनची जिथे पाईपलाईन नव्हती तिथे पाईपलाईन टाकून घेतली आणि असे अनेक कामं आमदार साहेबांच्या फंडातून आम्ही पाठपुरावा करून घेतले। परंतु याच्या व्यतिरिक्त एक नगरसेवकाचे जे कर्तव्य असतं की वार्डावर जे संकट आलं त्या संकट समय धावून जायचं, असे अनेक उपक्रम मी वार्डामध्ये राबवले। त्यात उदाहरणार्थ सांगतो की मागील काळात शिंदे साहेबांनी वयोवृद्ध लोकांना एसटीचे हाफ तिकीटची योजना काढली होती। त्याच्यासाठी लोक वन भटकत होते, परंतु मी ती भटकंती बंद करण्यासाठी वार्डामध्ये कॅम्प घेतला आणि विनामूल्य 1 रुपयाही त्यांना खर्च न लागू देता 150 ते पावणे 200 वार्डाच्या लोकांना ती सुविधा मी दिली। त्याच्यानंतर पाणी टंचाई झाली, मी नगरपालिकेची वाट न पाहता, नगरपालिकेचं एक टँकर भेटलं होतं, आम्ही नगरसेवक नव्हतो त्या टायमाला, आमचा कार्यकाळ संपला होता। नगरपालिकेची वाट न पाहता माझ्या वार्डामध्ये मी मोटर बसवून घेतलेली आहे। मोटर बसवून त्या पाणी 4 टँकर मी स्वतः लावले आणि वार्डामध्ये पाणी टंचाई जाणून दिलेली मी काय। आणि दुसरा विषय असा आहे, कोरोना काळामध्ये मी घरी बसलो नाही, इतर लोक कोविड सेंटरमध्ये पार्टनर झाले, मेडिकलमध्ये पार्टनर झाले, परंतु मी वार्डाच्या समस्यांसाठी वारंवार फिरतच आलो। ज्याला कोविडमध्ये मदत हवी असेल ती मदत केली, घरून स्वतः स्वखर्चाने जे गोरगरीब होते, ज्यांची कंडिशन नव्हती, काम धंदा सुटलेला होता, त्या लोकांना मी अन्नधान्य माझ्या स्वखर्चाने पुरवलं आणि मी असे भरपूर उपक्रम राबवले। त्याच्यामध्ये आपले हेल्थ असेल, आयुष्मान भारत कार्डाचे कॅम्प असेल, रक्तदानाचा कॅम्प असेल, तुमचे आता मधल्या काळामध्ये भांडे भेटत होते, त्या भांड्यांसाठी महिला वर खेडीला जाऊन 2-2 दिवस मुक्कामी राहत होत्या, त्यांच्या खूप फजिता होत होत्या, परंतु मी ते फजिता बघून मी तो कॅम्प पाचोऱ्यामध्ये लावला, त्यांचे सही शिक्के करून घेतले, त्याच्यानंतर त्यांना इथंच पाचोऱ्यामध्ये भांडे उपलब्ध करून दिले, त्याच्यामुळं जनता ही खूप समाधानी होती। दुसरा विषय पूर परिस्थितीमध्ये मी घरी नाही बसलो, पडत्या पाण्यात मी वार्डामध्ये घुसलो आणि त्या लोकांना राहायला जागा नव्हती, झोपायला जागा नव्हती, तुळजाई शिक्षण संस्थेच्या चाब्या मागून तिला झोपण्याची त्यांची व्यवस्था केली आणि एवढ्या सकाळी त्यांना जेवणाची व्यवस्था नव्हती, कारागीरला सांगून 25-30 किलोची खिचडी बनवून तात्पुरती त्यांना खिचडी वाटली, त्याच्यानंतर त्यांचं जे अन्नधान्य वाहून गेलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांना घरात खायला नव्हतं। मी स्वखर्चाने ज्याला गरज असेल, ज्याला खरोखर गरज आहे, त्याला मी स्वखर्चाने किराण्याच्या 1 महिना चालेल अशा किट वाटल्या म्हणून। आणि दुसरा विषय असा आहे की ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्या लोकांची मी समस्या आप्पासाहेबांना सांगितल्या। आप्पा स्वतः आले, तहसीलदारला घेऊन आले, तहसीलदार प्रशासनाला घेऊन आले, प्रशासनाला आणल्यानंतर आप्पासाहेबांनी आदेश दिले की यांचे त्वरित पंचनामे करावे। त्याच्यापैकी बऱ्याच लोकांना आज 10,000 रुपये मदत मिळालेली आहे, बऱ्यापैकी लोकांना मिळालेली आहे। 3 टप्प्यामध्ये पैसे पडणार आहे, 2 टप्प्यात पडले, त्याच्यापैकी थोडेफार लोक बाकी आहेत, त्यांना सुद्धा सर्वांना पैसे येतील याची मी ग्वाही देतो। अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुनीताताई किशोर पाटील यांचं 1 नंबरचं बटन दाबून त्यांना भरभरून विजय द्या शहराच्या विकासासाठी। त्यानंतर आमच्या महिला उमेदवार वंदनाताई महाजन यांचे 2 नंबरचे बटन दाबून, धनुष्यबाण बटन दाबून त्यांनाही भरभरून मतं द्या। आणि त्याच्यानंतर मी स्वतः सतीश चेडे यांचं 1 नंबरचं बटन दाबून भरभरून मतं द्या ही विनंती करतो, आग्रहाची विनंती करतो। तसेच निवडून आल्यानंतर प्रत्येक वेळेस नगरसेवकांना काम करण्यासाठी 5 वर्ष संधी मिळते, परंतु आमचं दुर्दैव की 2 वर्ष कोरोना काळाचे असेच गेले आणि विकास कामं करायला आम्हाला फक्त 3 वर्ष भेटले, परंतु 3 वर्षामध्ये आम्ही इतका विकास केला की भरपूर आमच्या हिसाबाने आणि जनतेच्या हिसाबाने भरपूर केला। जय हिंद, जय महाराष्ट्र।